स्वागतम स्वागतम. रंगदेवता, नाट्यरसिक, बालप्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माता अनुसया प्रोडक्शन मुंबई निर्मित परिप्रकाशित सहर्ष सविनय सादर करीत आहोत धम्माल विनोदी धुमशान असं बालनाट्य कॉमेडी चेटकीड. कॉमेडी चेटकीड. चला तर बाल दोस्तांनो, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया कॉमेडी चेटकीड. कॉमेडी चेटकीड. ए पोरांनो, आपण तिकडच्या जंगलात एक राऊंड मारून येऊया का? अरे नको, आपण साडोला जाऊया. मी हा कवाधरनं बोलतोय, पण माझं कोणी ऐकतच नाही. वय र, बारक्या बारक्या पोरासनी शाळा बुडून आणण्याची काही गरज होती का? वय वय, गुरुजी लय ओरडतील. ए आपण एक काम करूया, लहान पोरासनी आपण शाळेत सोडूया. मग वाटलंच आपण तिकडच्या जंगलात जाऊया. वय वय, जाऊया. मी तयार हाय. काय तयार हाय? चड्डीने घालतायत आणि चाललंय चेटकीन बघायला. ए पपन्या, मला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. मला चड्डी घालता बी येते आणि काढता बी येते. असं मग काढून दाखव. तुमची आता अरे गप, उगाच इज्जतीचा फालुदा नको करूस. ए हरम्या, नका एवढ्या पोराला काय बी काय सांगतोयस. मग बोलतो बघ कसा, तुझा नका एवढा पोरगा. अरे अरे भांडू नका. या लहान पोरांचं काय करायचं ते आधी ठरवा. आपण एक काम करूया, ह्यांना शाळेत सोडूया. वय वय, ए पोरांनो चला, तुम्ही इथे थांबू नका. गुरुजी आम्हासनी तुमच्यामुळे ओरडतील. आम्हाला तिकडच्या जंगलात तुमच्या बरोबर यायचंय. यायचंय म्हणजे यायचंय. आम्ही तुमची पाठच नाही सोडणार. अजिबात नाही सोडणार. तुम्ही चेटकीन दाखवणार म्हणून बोलले होतात. वय वय, बोलले होतात. परत ती चेटकीन बी नाही आणि मक्कड बी नाही. चेटकीन म्हणे जादू करते. जादू करते. आम्हाला जादू बघायचीये. जादू बघितल्याशिवाय आम्ही शाळेत जाणार नाही. वय वय, आम्ही शाळेत जाणार नाही. अरे तुम्हाला याड वगैरे लागले की काय? वय, आम्हाला याद लागलंय. अरे चेटकीनीने मंत्र बिंत्र बोलून गायब केलं तर आम्ही काय सांगायचं तुमच्या आई आणि बाला? आम्हाला तुमचे आई बाबा गावातनं हाकलून देतील. तुम्हाला हाकलून दिलं तरी चालेल, पण आम्ही शाळेत जाणार नाही. अरे ऐका आमचं. आम्ही ऐकलं नाही. म्हणजे तुम्हाला चेटकीन बघायचीये? होय, आम्हाला चेटकीन बघायचीये. चेटकीन म्हणे लहान पोराला खाऊ वाटते. गरमागरम सूप देते. अरे येड्या, नुसतं सूप नाही, चायनीज सूप देते, चायनीज सूप. माझी आई सांगत होती चेटकीन गाणं म्हणती, नाच करते. आम्ही बी वाचणार तिच्या संग. गाणं बी बोलणार. कोणतं? अरे नको बसा, बंद करा, तुमचं याड लागले. तुमचे आई बा आमचं याद काढतील. गपगुमान शाळेला जा. आम्ही जरा मागच्या जंगलात जाऊन त्या चेटकिडीला बघतो. म्हणजे गरमागरम चायनीज सूप तुम्ही पिणार व्हय? आणि आम्ही फक्त वास घ्यायचा काय? ते काय बी नाही. आम्ही बी चेटकिनीचे सूप पिणार. अरे चेटकीन काय साधं सुद्धा सूप पित नाही. बेडकाचं सूप पिते. बेडकाचं सूप पाहिजे व्हय? शी! चेटकीन म्हणे झुरळाचं सूप पिते. झुरळाचं सूप पिणार व्हय? झुरळाचं सूप? शी! नको. हे पोरांनो, कसला तरी आवाज यायला लागलाय. अरे बाप रे, ती हडळ आली की काय? भूत भूत. अरे बाबा काय करते या लहान पोरावानी? गप. भूत नाही, ती चेटकीन असणार. म्या शाळेत जाऊन गुरुजींना सांगून होतो. हे पोरांनो चला रे. चेटकीन आली, पळा पळा. चेटकीन आली, पळा
माहितीये नागच्या जंगलाचा रस्ता. म्या नाही आलो तर चालेल का? मगाशी मी नाही घाबरत असं बोलत होतास ना, मग आता काय? अरे गप बसा, चला या आमच्या माग. जंगल माझं घर असा. ए कोणी मला त्रास नाही द्यायचा. हा मला बरीच काम पडली, बरीच जीव भांडी तयार करायची. माझी जीव भांडी हो माझ्या जंगलात कोणी येऊ नका. जे मला त्रास देतील त्यांचं बेडूक बनवीन, बेडूक. अगो बाई, ढगो बाई, अगो बाई, ढगो बाई. या गावातली पोरं मला खूप त्रास देतात. हो माझी जीव भांडी पळवतात. कुणी आलं की मला सांगा, त्यांचं बेडूक बनवलं, बेडूक. अगो बाई, ढगो बाई. माझं काम अजून झालं नाही पूर्ण. आता नको, आता नको. बाई, थांबला बाई आवाज. कसली घाबरली मी. हो ना, नको नको. चला जीव भांडी तयार करायची. ही गावातली माणसं मला त्रास देतायत. अगो बाई, घाबरा. मॅडम पण तुझं बोललीस काय? आवाज पुन्हा आला तर घाबरते ना मी. माझ्या वाक्य मी बोलणार. अगो बाई, आता बोला ना. बाबू मारून बाबू डोक्यात तुमच्या. आवाज दिवस करायचा तुम्ही. अगो बाई, खबरदार कोण बोलशील तर. अगो बाई, आवाज केला तरी नाही बोल. मी सांगू बाई बोलत नाही, बोलायच ते. चला चला जीव भांडी तयार करायची. मी कशी दिसते, कशी दिसते? तुमच्या आईपेक्षा छान दिसते तुम्ही. दिसणारच. माझे केस बघा गोळे गोळे. काय लावते माहितीये का? फॅरेल लावली. अगो बाई,
लालीला लाल आणि गुलाबी साडी. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू पाहू येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरे वाले कुठे निघाले घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशित चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. अगं बाई, मी सुधारणार नाही. बरीच काम केले. भांड्यांवर लक्ष ठेवा. या गावातली माणसं आहेत ना, मला त्रास देत आहेत. कुणी आलं की मला सांगा. हं? अगं बाई, बोलती या तुम्हाला बघतेच मी. अगं बाई, अगं बाई. स्वप्न्या, अरे लई आता रे आपण जंगलात. चल परत जाऊ. गुरुजी हाणत्याल आपल्याला. वय पार पाठ काय नाही करत्याल, वरून आई बाप बेदम मारत्याल, त्या वेगळंच. चला परत शाळेत जाऊ. नाहीतर काय, हणम्याचा बाप सरपंच हाय, त्याला कोण काय बी बोलणार नाही. मधली सुट्टी गावात संपून गेली. मधली सुट्टी, मला भूक लागली. गाढवा, तुला येऊ नको म्हणून सांगितलं तरी आला पाठी पाठी. आता बस बोंबलत. अरे इथे कुठं काय बी दिसत नाही. ना करवंद, ना कैऱ्या, ना केळी, ना पेरू. तुला काय खायला देऊ? गप्पस, म्या नाही गप्पसणार. म्या चाललो. कुठं चाललं बोंबलत? घरला. रस्ता गावल का? तू मस्मी काय करायचंय? तुला ठाव हाय का? या जंगलात चेटकिनीचा वावर हाय. गप्पस, गोरड गुरुजी म्हणतात जगात भूत चिटकीन काय बी नसतंय. असतं बाबा, असतं. नसतं बाबा नसतं. गावची माणसं बोलत्या ते खोटं का? फक्त तुझ्या पाला दिसली हाडं, तीच तोडा बोंबा मारतोय. बाकी समजा गप्प आहे. ही ती बघा मागं. भांडी? ही कसली भांडी? बापरे, एवढी भांडी कोणी आणली? नक्कीच इथं कोणाचं तरी वावर हाय. ती चेटकीनच काहीतरी जादू टोना करत असणार. या भांड्यात कसली जादू? मला असं वाटतंय आपल्या गावाला जिवे मारण्याचा बेत दिसतो तिचा. पर तिथं कुठं दिसत नाही. कशी ना दिसते ती धोंड्या? मला काय माहित, मी थोडीच बघितलीये. तुझ्या पायानं तर बघितलंय ना तिला. मग जाऊन पाहायला विचार. मला ठाव हाय, फडळीवाणी दिसते ती. मोठी मोठी नख, नाक वाकडं, दिसाया येडीबाई, मोठालं डोळं, झिपरे केस, लांब दात सुळ्यावानी.
या जंगलात अगो बाई ढगो बाई बरोबर ओळखलं, चेटकीनच आहे मी. पण मी काही साधी सुधी चेटकी नाही. माझं नाव आहे उई उई चेटकीन. मेला बेडूक बनवीन तुझं बेडूक. मेला आता वाजवलंस ना तर बघच. बंद कर मेल्या, मारू तुला मेला. अरे वेड्या माणसा, इथे प्रसंग काय आणि वाजवतोयस काय? घालू का डोक्यात तुझ्या? चुप, बंद कर. मेला तुझं ना आता झुरळ बनवीन झुरळ. मेला. अरे ही बघ, गावातली मुलं त्रास द्यायला आलेत मला पुन्हा. थांब, त्यांच्याकडे बघतेस मी आता. तुझी जंतर मंतरची भांडी आम्ही पळवणार आणि ती फोडून टाकणार. ए खबरदार, माझ्या जीव भांड्यानं हात लावाल तर ठेवा खाली. त्यात माझा जीव आहे. ए पोरांनो, भांडी घेऊन पळा रे. ए थांबा थांबा. ए कुठे पळताय? आता तुम्हाला बघतेच मी. ए कुठे पळताय? कुठे पळताय? तू 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 काय? थांबा, तुम्हाला बघतेच मी. द्या माझी भांडी, द्या माझी भांडी. माझी भांडी द्या. अरे देवा, माझी सर्व जीव भांडी घेऊन गेले. माझी सर्व मेहनत वाया गेली रे. अरे देवा, माझी जीव भांडी घेऊन गेलीत ना? ठीक आहे, त्यांना माहित नाही. अरे मी काही साधी सुधी चेटकी नाही. माझं नावच आहे उई उई चेटकी. मेला कुठे पण वाजवतो. अरे गाढवा, इथे वेळ काय, प्रसंग काय आणि वाजवतोस काय? मेल्या, थांब, तुझा गाढवच बनवतो. डुक्कर मेला, आता ह्या मुलांचं काही खरं नाही. माझी जीव भांडी पळवलेत, त्यात माझा जीव आहे. थांबा थांबा, आता मंत्र म्हणून त्या सर्व मुलांना इथे बोलवते आणि त्यांना मारून टाकते. अगो बाई ढगो बाई. मंत्र म्हणते, उई उई चेटकिनीचा मंत्र. उई उई चेटकिनीचा मंत्र ऐका सर्वांनी. मसूरचा चहा, चहाचा भात. मसूरचा चहा, चहाचा भात. भाताची डाळ, डाळीचा शिरा. भाताची डाळ, डाळीचा शिरा. शिऱ्याचा ठेचा आणि जीव भांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा. जीव भांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा. जीव भांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा.
हळूहळू. हा, मुलं कुठे गेली? ए मुलांनो, अरे तिकडे काय करताय? इकडे या. आय, 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 रे. आय, 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 आय. अरे आय, 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 आय. अरे कंबरड मोडलं रे, माझं कंबरड मोडलं. अरे गाढवा संजय, तुला बघून नाही का चालता येत? आय, 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 रे. बरं मला सांगा, तुम्ही इथेच आला होतात ना? होय गुरुजी, आम्ही इथेच आलो होतो. पण इथे तर आपली मुले कोणीच दिसत नाहीत. बहुतेक चिटकिनीने त्यांना पकडून ठेवले असणार. त्यांच्यावर जादू टोना केला असणार. माझी आई सांगत होती, जंगलच्या साहेबांना पण तिने मारून टाकलं. हे जंगल लय खतरनाक आहे. एवढं समजतं ना, मग इथे यायची काय गरज होती का? आम्हाला वाटलं चेटकीन बघायला मिळेल. माझं तर स्वप्न आहे चेटकीन बघायचं. मग चेटकिनीचा आवाज आल्यावर पळून का गेला? आधी तूच पळालास, भित्रा भागुबाई सारखा. अरे गप्पा बसा. दीपिका पादुकोण, कॅटरीना कैफ यांना बघायचं स्वप्न बाळगायचं सोडून चेटकीन बघायचं स्वप्न कसलं बाळगताय? बरं आता कोणीही घाबरू नका. हा चला आता आपण मुलांना शोधूया. गुरुजी, मला असं वाटतंय की मोठी पोरं तिकडून मागच्या जंगलात गेले असणार. गुरुजी, चटकीन कशी दिसते? मी नाही पाहिली, पण छान दिसत असणार. छान दिसते. मग चटकीन माझ्या आईसारखी दिसत असणार, कारण माझी आई पण छान दिसते. ए गप्पा बस. माझीच आई छान दिसते. नाही, माझी आई छान दिसते. माझी 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 माझी. अरे गप्पा बसा. चेटकिनीचं नाक मोठं असतं, नख मोठी असतात, केस मोठे असतात, ते विद्रूप दिसते, विचित्र दिसते. मी तुमची मस्करी केली की ती छान दिसते. असं होय? म्हणजे आमच्या आईसारखी नाही दिसत? आता गप्पा बसा. चला आपण मागच्या जंगलात जाऊया आणि मुलांना शोधूया. बापरे, चटकीन आली, पळा पळा. चटकीन आली, पळा पळा. गाढवा संजय, तू कुठे चालला पळून? हा? ती चेटकीन म्हणजे काय, प्राणी संग्रहालयातलं माकड वाटलं का? हा? तिकीट काढून बघायला 10,000 रुपये तिकीट, 10,000 रुपये तिकीट. गुरुजी, इथे जंगलात तिकीट नाही, फुकट फुकट. गपसतो का मुकाट? कधी येऊ एक चमाट. आता तो सरपंच येईल आणि माझं मुंडकं काढून झाडाला लटकवेल, शाळेतून पोरं गायब झाली म्हणून. गुरुजी, तुमचं मुंडकं झाडावर लटकवल्यावर तुम्ही रात्री झोपताना उशीवर काय ठेवाल? तुझं मुंडकं गपसतो का आता? अरे बापरे, सरपंच आणि गावकरी इकडे देतात की काय? आता काय माझं खरं नाही. देवा, काय करू आता? वाचव मला. काय झालं गुरुजी? सापडलीत का बरं? काय खबर बात? खबर? खोदा माझी खबर. म्हणजे या संजयला विचारा काय ते. काय रे संजय, काय झालं? पोरं शाळेतून पळून इथं जंगलात आली. इथं जंगलात आली? कशाला? चेटकीन बघायला. मग तू का थांबलास? मला जंगलातून खाऊ आणून देतो बोलली म्हणून. गुरुजी कुठं होता तवा? मसनात. ओ गुरुजी, नीट बोला. अहो खरं सांगतोय, शाळेचे ट्रस्टी ऑफ झाले, तुम्ही इथे नव्हता. कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी की नको? पोचवणार कोण त्यांना? ते समजा ठीक आहे, पण या गडबडीत पोरं गेली ना पळून त्या घनदाट जंगलात. अहो त्यांना सवयच आहे शाळेतून पळून जायची. अभ्यास नाही झाला, पळून जा. शुद्धलेखन नाही झालं, पळून जा. गुरुजींना शेटी लावा, पळून जा. गप्पच का संजय? हा, माझी मस्करी करतोय नालायका? ओ गुरुजी, आता काय करायचं ते बोला. कुठं शोधायचं त्या पोरांना? गुरुजीला सांगायचं, सगळ्या गोष्टीला तो जबाबदार हाय. चूक त्यांचीच हाय. 4 पोरं सांभाळता येत नाहीत त्यांना. नाही तर काय, गुरुजी म्हणायचं का घुबड म्हणायचं यांची? म्हणा म्हणा, घुबड म्हणा, गाढव म्हणा, नाहीतर हाणा, मारा, मारा मला, मारा. या या. अहो पण या सगळ्या गोष्टीला सरपंचाचा मुलगा हरण्या जबाबदार आहे. खबरदार, माझ्या हनम्याला कोणी जबाबदार धरलं तर
हाय माझा हाय आता गप्प बसा नंतर भांडा ए बायानो आवाज खाली म्या सरपंचाची बायको हाय म्या सरपंचाचा नवरा हाय आ? आपला सरपंच हाय हा आम्हाला काय बी बोलायचं नाही माझा हनुम्या लय गुणाचा हाय आहाहाहा. त्या काय लय गुण उधळत तुमच्या हनुम्यानं समधी पोरं संकटात गावल्यात तुमच्या हनुम्यामुळं सरपंचाचा पोर असला म्हणून काय झालं चांगलं हाणलंच पाहिजे वय वय चांगलं हाणलंच पाहिजे आता गुबुया माझ्या हनुम्याला हात तर लावून बघा कसे एकेकीचं तंगड मोडते ती बघा या बया माझं तंगड मोडणार हाय वय हात तर लावून दाखव तुझंच तंगड मोडीन मी आली मोठी सरपंचाची बायको हा मग आम्ही दावतोच आमचा हिंगा वय वय दावतोच आमचा हिंगा अगं ए बायानो ग बसा नंतर भांडा आधी पोरं कुठं गेली ते बघा वय 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 माझी ग सुभद्रा कुठं असल सुभद्रे ग सुभद्रे माझी ग लक्ष्मी लक्ष्मी माझी गाय गौरी गौरी माझा रणम्या माझी र पोरं काय म्हणजे माझ्या शाळेतली पोरं उठा उठा म्हणते ना हे म्या बोलणार माझं वाक्य आहे हन्म्या रे हन्म्या ओ बाजूला व्हा तुम्ही अगं 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 मास्तर माझ्या सुभद्रेला काही झालं ना तर तुमचं तंगडच मोडीन ओ बाजूला व्हा आय 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 ओ बाजूला व्हा तुम्ही अरे 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 मास्तर माझ्या लक्ष्मीला काय झालं ना तर तुमचा गळाच दाबीन ओ बाजूला व्हा तुम्ही अरे मला कशाला ढकलताय तुम्ही वा तिकडं अरे सरपंचाला ढकलताय का मास्तर माझ्या गौरीला काय झालं ना तर तुमचा कानच पिळीन हा असा पिळीन आय 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 बाजूला वा. अरे 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 काय करताय आय 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 अरे पिळा पिळा माझा कान पिळा अरे माझा कान पिळायला मी काय तुमचा मेवढा लागतो की काय अरे चला आधी पोरं शोधूया चला हा, मग आपण एकमेकांचे कान पिळूया पण मास्तर मागच्या जंगलात ती हडळ हाय ना मग काय झालं पोरं नको तुम्हाला तुमची पाहिजे पाहिजे मग चला तर पुढे चला सगळं पुढे मी येतो मागून 2 तासाने ओ गुरुजी अजिबात नाही तुम्ही पुढं आम्ही माग असं कसं पोरं कोणाची तुमची हं? म्हणजे तुमच्या शाळेतली अहो असं म्हणा ना माझं तर अजून लग्न पण नाही झालं आता चला पुढं गुरुजी हे कोणाचे पाय 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 कुठेच पाय हा? 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 अरे हे तर माझेच पाय आहेत अरे चुप गाढवा सांजा चला चला पुढे चला मुलाने शोधा चला अरे माझ्या शेंबड्या बाई ग माझं पोरग गेलं कुठं ये बाबड्या ये शेंबड्या अरे कुठं आहेस तू कुठं शोधू मी तुला ग कुठं शोधू म्या गप्प बस ती चेटकीन आहे ना चेटकीन मारून टाकेल आपल्याला असू द्या मी त्या चेटकिनीला घाबरत नाही हो हा म्याच तिला मारून टाकन असं हा तिच्या डोसक्यात कोयताच घालन असं तिचं नाकच कापन असं तिला उभी चिरून काढन असं हा ती बघ मागे चेटकीन कुठं आहे अरे पळा पळा ना पळा 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 लवकर पळा लवकर अरे चिटकीन आली पळा लवकर अगं ग, कोणी चेटकीन नाही आता कशी घाबरलीस हा मग तुम्ही म्हणाला नव चिटकीन आली म्हणून मी मस्करी केली हा अशी कशी मस्करी करीता आधी माझ्या शेंबड्याला शोधून आणा आता गप्प बस आणि आमच्या सोबत चल तुम्ही मोर व्हा तुम्ही मोर व्हा नाही नाही मी नाही मोरा तुम्ही मोरवा तुम्ही चेटकिनीला घाबरत नाही ना तुम्ही मोरवा नाही 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 म्या काय म्हणते आम्ही तुमच्या मागणं येतो तुम्ही मोर व्हा म्हणजे मागच्या माग आम्हाला पळून जायला बरं हा? तुम्ही मोर व्हा नाही 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 तुम्ही मोरवा मी तुमच्या मागून येतो मागून जर चेटकीन आली ना तर मी तिला पकडून ठेवेन असं म्हणता हा. आम्ही मोर होतो हा. तुम्ही माग राहावा हा. म्हणजे चिटकीन आली तर तुम्हाला खाऊन टाक आ. चला चला नको, 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 नको. चला चला नाही नाही मोरवा नाही नाही चला मोर नाही नाही चला आधी आधी चला आधी तुम्ही हा आता कसा रडत आहे चला चला हा. अरे ठीक आहे चला 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 लवकर 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 हळू आवाज करू नका
गावातली माणसं दिसताय, इथं येतायत वाटत मुलांना वाचवायला. अरे वा वा, या जंगलात मुलांना वाचवायला बघतेच मी तुम्हाला आता. मुलानं ऐका ना माझं, गावातली माणसं येत आहे तिथं, त्यांना सांगू नका मी इथे लपून बसते. मग किती मज्जा येणार. अगो बाई, ढगो बाई. चला लपून बसायला हवं, गावातली माणसं येत आहेत. हे मुलांनो, मी इथं लपून बसते. आले की मला सांगाल ना. अगो बाई, ढगो बाई. चिटकी नाही का काय? कुठं आहे देवा? माझं पोरग कुठं हाय? कधी गावल मला बापड्या? देवा, कोण आहे का? दिसत तर नाही. काय ग म्हातारे, काय बोलतेस ग तू? चोप, एक शब्द बोलू नकोस. मला ओळखलंस का? नाही ओळखलंस? चुप. काय म्हणालीस ग मगाशी? मी ऐकलं. माझ्या कमरेत लाट घालतेस का? माझं मुंडक छाटून टाकणार का? माझं लांबडं नाक कापून टाकणार का? काय बोललीस? चाल, शांत उभी राहा. अगो बाई. काय बोलतेस? माझं वाक्य आहे ते. मग गप्प बस. गप्प. हा. अगो बाई. काय ग? तू बोल. माझं वाक्य आहे ना, तू मीच बोलणार. तू बोल. तो शांत बस. जा तिकडे. अगो बाई. काय ग? नाही. आता बोलशील ना तर तुला मारून टाकीन. नाही बोलत. तुझं फुगलेलं बेडूक बनवीन मी. अरे देवा. बनव. नाही बनव. नाही. मग शांत उभी राहा. वय. कोण असला? मी मी कोण आहे? तू नीट बोल. चिटकी. मग माझं वाक्य मी बोलणार. शांत उभी राहा तू तिथे. उभी आहे. मी काही साधी सुधी चेटकी नाही. माझं नाव काय माहितीये का? उई चेटकी.
ए म्हातारे चल नाचून दाखव. काय ते तू नाचून दाखव नाही तर तुझा बेडूक बनवी. मला येत नाही नाचता. ए नाचून दाखव नाही तर बेडूक बनव. नाही बेडूक बनव. नाही, मी नाचते, हा, मी नाच, नाचते, नाच. मी नाचते, मी नाचते. हे बघा, हे बघा, हे बघा. नाही असं नाही चालणार मला. मग कसं, मग कसं? गाणं मी म्हणणार. वाय 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 वाय. चाल उभी राहा. हा, उभी राहिली, उभी राहिली. नाच. हा, नाचली. अच्छा. काजळ लावून आले मी. हा, काजळ लावून ए, आली. नाही गं. मग काय? गाणं पुढे. हा. ओठांची लाली लाला. ओठांची लाली लाला. अगं, हे मग नाही. काय, मग काय? गाणं पुढे गाणं आहे. पुढे आहे. माझी साडी गुलाबी. माझी साडी गुलाबी. अगं, हे नाही. गाणं पुढे आहे. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरणी. नाट्यगृह लाईट ऑन करा. नाट्यगृह लाईट ऑन करा प्लीज. ऑडियन्स लाईट. रोहन दादा बटन माहितीये तुम्हाला, बटन ऑन करा. आवाज 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 जरा लवकर. म्युझिक. चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो. लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून. माझा पिला लागेल सेल मदिनाचा, आणि माझा हरीच्या पिला लागेल सेल मदिनाचा. उंदीर मामा आयो आणि पाची पन्ना लिखलो. उंदीर मामा आयो आणि पाची पन्ना लिखलो. आणि माझा हरीच्या पिलाला बघा एका कसा खायला. आणि माझा हरीच्या पिलाला बघा एका कसा खायला. या या मया या 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 मया या. ए चुप. हा, चुप. एकदम चुप. हा. बाकीचे कुठे आहेत ग? बाकीचे मेले. आ? अहो आपलं हे गेले कुठे गेले? तिकडे, तुम्हाला घाबरून गेले. असू नका, असू नका, असू नका. ए सगळे घाबरले मला. वाय 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 वाय. अगो बाई. काय ग बाई? कोण बोलला? कोण बोलला? नाही, नाही, तू नाही. बोलायचं नाही. तिथे शांत उभी राहा. वय, वय, वय. मला बोलू दे. मी या जंगलची राणी आहे. वय. अगो बाई. जा. चल तिकडे.
लपून बसते. तुम्ही आलो तर सांगायचं काय? नाही. हा, मी लपून बसणार आहे, पण तू सांगायचं नाही. हो बाई, सांगायचं नाही. शाबास. परत कुणी आलं विचारलं काय सांगशील? इकडे लपून बसलीये. शाबास. का? नाही नाही, हे नाही सांगणार. शाबास. ते कोणी नाही. अरे वा वा वा, मी लपून बसते हो. वय वय वय. अगो बाई, चुप चुप. आले आले काका, आले आले काका. इथे तिथे थांबा. आले की सांगा ह मला. सांगणार सांगणार. ए मुलानो, आले की सांगा ह. सांगा ना. अगो बाई. म्हातारे ती चेटकी दिसली का तुला? चिचकी चिचकी. नाही 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 दिसली? हो 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 हो, कुठे कुठे? नाही 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 नाही. अरे मग काय नाही नाही काय नाही. मारण धरून कोणाला? मला? ना तुम्हाला कसं मारण? मी मास्तर आहे सा. मारण कसं तुम्हाला? चुप 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 चुप. मला चुप करते. तुम्हाला नाही. आता आता मी काय नाचू का काय इथं? अरे काय येडी झाली का? नाचते कसली? मारण धरून. अरे मला मारणार? नाही 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 नाही. कांदा कांदा मला काय करायला जाते? अगं मी मास्तर आहे. तुम्ही मास्तर आहात. ते बघा ते बघा ते बघा ते बघा. काय कुठे काय? काय चाललंय तुझं? अरे काय चाललंय तुझं म्हातारे? मला मला ते बघा तिकट बघा. चोप, एकदम चोप. अगो बाई. काय ग बाई? चुप, एकदम चुप. बाकीचे कुठे आहेत? बोलवा त्यांना. हा. ए काय? अरे चुप. बाकीच्यांना बोलवा. माझ्याकडे वेळ कमी आहे. ए तू कोण आहेस? मामा आहेस का माझा? मग नाना आहेस का? चुप. नाना मामाची टांग तुझ्या. एकदम शांत. हा, शांत उभे राहा. बाकीच्या येऊ दे. अगो बाई. जागा बाई. कोणाला जायला सांगतेस ग थेरडे? या म्हाताऱ्याला घेऊन इथे उभी राहा. शांत. बघू दे अजून कोण येत आहे. ए मुलानो, कुणी आलं की मला सांगा हो. अगो बाई. अहो मास्तर, चेटकीन कुठे दिसली का? अहो, हे बसा. आता तर बरं होतं. काय झालं तुम्हाला नाही? काय बाबा 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 बाबा? काय माग जणू काय माग चेटकीनच आहे. काय हो? गप्पा बस. सरपंच काय? सरपंच, मला कसं ओळखलं तुम्ही? मी कसं ओळखलं? मी सर्वांना ओळखते हो. चला शांत बसा. बाकीचे कुठे आहेत? बाकीचे कुठे आहेत? अरे या 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 या. ए गप्पा बसा. तुमच्या मुलांची अवस्था मी काय केले बघा माग. सुभद्रे काय झालं तुम्हाला? नाही बोलणार आता ती. मी त्यांना मंत्र म्हणून अर्ध मारून टाकलंय. अवस्था अशी का?
केली? तुमची मुलं माझी जीव भांडी घेऊन पळून गेले. मला त्रास देतात नेहमी, म्हणून मी त्यांना अर्ध मारून टाकलंय. हा, मला माझी जीव भांडी आणून द्या, मगच तुम्हाला तुमची मुलं जिवंत मिळणार. तोपर्यंत तुमची मुलं तुम्हाला मिळणार नाहीत. अरे देवा, आता कसं होणार आपल्या पोरांचं? पहिला पाऊस पडायच्या आत मला माझी सर्व जीव भांडी या इथे आणून द्यायची, तरच तुम्हाला तुमची मुलं मिळणार. चला, हे काम पहिला पाऊस पडायच्या आत व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, पहिला पाऊस पडायच्या आत. अगो बाई, पहिला पाऊस पडतोय की काय? म्हणजे हे गावकऱ्यानं आता तुमची मुलं मरणार, कारण आता पहिला पाऊस पडणार. माझं काम पहिला पाऊस पडायच्या आत झालं पाहिजे. माझी जीव भांडी पाऊस पडायच्या आधी आली पाहिजे. अरे जा जा, कामाला लागा, कामाला लागा. मी 10 अंक म्हणायच्या आत मला माझी जीव भांडी मिळाली पाहिजे. चला, लवकर लवकर, पहिला पाऊस पडतोय की काय? चला, मोजा रे अंक, मोजा अंक. 1 2 हे लवकर ये, इथं कुंडी ठेव. चल चल लवकर चल. अहो इकडे या, लई महत्वाचं आहे. अहो ही कुंडी बाजारात केवढ्याला मिळते हो? ओय बया, डोसका फिरलंय का तुझं? घालू काही कोंडी तुझ्या डोक्यात? चल तिकडे हरमेचा जीव वाचवायचाय. वय चला. अरे 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 कुठे गेले सगळे? अरे पहिला पाऊस पडायची वेळ आली. अरे या सगळ्यांनी कुठे घेऊन या लवकर. अगे हे म्हातारे, अगे ये लवकर. ही घ्या कुंडी, घाला तुमच्या डोसक्यात. अरे काय माझ्या डोसक्यात घालते? कुंडी खाली ठेवायची. अबा, इथं कुठे ठेवायची? अरे इथं ठेव ना. अबा, एकच कुंडी गावली. अगं दुसरे घेऊन ये ना. गावल्या नाहीत मला. अरे शोधायचं ना. आता मी काय करू? अरे काय करू? पोरं नको का तुझ्या? शेमड्या, ग माझा शेमडा. अगं रडू नको. काय करू? कुंड्या शोध. अरे कुंड्या नाही मला. शोध आधी. तुम्ही चला माझ्याबरोबर. चला, जाऊया. शेमड्या, शेमड्या रे, शेमड्या. ओढू नको ग म्हातारे. चला चला लवकर. अरे पहिला पाऊस पडायची वेळ झाली. अरे चला चला, कुंड्या आणा लवकर, माझी जीव भांडी आणा लवकर. चला चला. अगं बाई, अगं ये म्हातारे, अरे मला कशाला धक्का मारते? या घ्या कुंड्या. या घ्या. माझ्याकडे काय देते? ठेवू देते खाली. कुठं ठेवायच्या? इथे जागा आहे ना एवढी. इथं ठेवल्या. ठेव देते. चला आता. चला काय आवाज करू नको. ते चिटकी द्यायला तर मारेल आपल्याला. ती चेटकीन आली तर लाद घालीन कमरत तिची कंबरच मोडून टाकीन. तिचं मुंडकच तोडून टाकीन. असं? तिचं नाकच कापीन. असं? हा. ती बघ चिटकी. अरे मी अरे देवा चला चिटकीन आली. अरे पोरांचं प्रेम नंतर बघा, आधी चला लवकर. हे म्हातारे, तुझा शेंबड्या सापडला का? माझा शेमड्या सापडला, बापड्या सापडल्या आणि हाणम्या बी सापडला ना. चला नाही तर ती चिटकी आली तर मारून टाकेल आपल्याला. अरे येऊ दे, या घाबरत नाही त्या चेटकिनीला. चेटकीन आली ना, या तिचं मुंडकच उडवीन. असं? या तिचं नाकच कापीन. असं? मी तिला उभी चिरून टाकीन. असं? हा. ए म्हातारे, अगं बाई. अरे देवा. अरे देवा. अरे गप्पा बसा. आता चला निघा. गावाकडे जाऊ. गावाकडे जाऊ. थांबा. कोण आलं? बापरे. चिटकी आली की काय? नमस्कार गावकऱ्यानो, नमस्कार तुम्हाला. कोण आपण? अच्छा,
वन अधिकारी देसाई सर, अहो पण तुम्ही इथे काय करताय? लवकर चला इथून, ती चिटकीन आली ना तर आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. वय वय. थांबा, चेटकीन आता येणार नाही, म्हणजे कारण मीच चेटकीन. तुम्ही चिटकीन? अरे देवा, कसं काय? म्हणजे सांगतो, सर्व सांगतो. गावकऱ्यांनो, तुमच्या गावात वन अधिकारी म्हणून माझी शासनाने नेमणूक केली. पैशाच्या हव्यासापोटी मी तुमच्या गावातलं जंगल आणि जंगलातली सर्व झाडं तोडून शहरात विकू लागलो. बक्कळ पैसे कमावले, अगदी गर्भ श्रीमंत झालो. पण निसर्गाला हानी पोहोचवत होतो हे माझ्या लक्षातच येत नव्हतं. आणि हे सर्व करत असताना, झाडे तोडत असताना एके दिवशी चक्क मला या निसर्ग देवतेने म्हणजेच वन देवतेने दर्शन दिलं. हो, चक्क दर्शन दिलं. वनदेवता प्रणाम असो. दुष्ट माणसा, तू तुझ्या पदाचा, अधिकाराचा उन्मत्तपणे गैरवापर केलास. मी तुला श्राप देते की तू चेटकीण होशील, चेटकीण होशील आणि या जंगलात भटकत फिरशील. लोक तुझा तिरस्कार करतील. तू चेटकीण होशील, तू चेटकीण होशील. वनदेवता, माझी चूक झाली, मला माफ करा. हो, मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. हो, मार्ग सांगा. जी झाडे तू संपत्तीच्या हव्यासापोटी तोडलीस, तिच्यापेक्षा दुप्पट झाडे पहिला पाऊस पडायच्या आधी पुन्हा लावलीस, तरच तुला तुझे रूप परत मिळेल. तू पुन्हा मूळ रूपात परत येशील. तथास्तु. अरे गावकऱ्यानो, ह्या कुंड्यांमध्ये मी झाडांची रोपं लावून जगवत होतो, खत पाणी घालून झाडं मोठी करत होतो. पण तुमच्या गावातली मुलं मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. ती जीवभांडे घेऊन पळून जात होते. पण अखेर वनदेवीने सांगितलेलं काम माझ्या हातून पूर्ण झालं. सगळी झाडं लावून झाली आणि मला मूळ रूप परत मिळाले. तेव्हा गावकऱ्यानो, मी सर्वांना एकच संदेश देईन. मानवाच्या कल्याणासाठी, सृष्टीला वाचवण्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळविते. वृक्षवल्ली